महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. प्रतिवर्षी येता उत्सवाची भक्तिभावे गुजरात्याची दुःखदायी निवारण 197 खेळाडूंनी विधानसभा मतदारसंघाचं वारं चालू झालं. व्यासपीठावरील सर्व आपले मान्यवर वेळोवेळी म्हणून नावपत्र घेत सर्व आमच्या व्यासपीठ सर्व नेत्यांना मी दिलेले व्यक्त करतो. संतोष उपस्थित आपल्या समाजाचे लाडके उमेदवार बाबासाहेब काळ्या ठेकेदार उपस्थित आहे. मी खेळाडूंनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार अर्ज भरला. मला चिन्ह आलं, मी त्यावेळेला पेपर आहे. परंतु 2 महिन्यापूर्वी सुरुवात झाली. आदरणीय बाबासाहेब आपण नगरच्या महाविद्यालयाच्या चरणी सर्वजण एकत्र जमलो होतो. काळ नवरात्रीचा होता. नवरात्री म्हणजे आदिशक्तीचा उत्सव असतो. अधर्माने धर्मावर विजय मिळवायचा असतो. असत्याने सत्यावर विजय मिळवायचा असतो. दृश्य प्रवृत्तीवर सत्य प्रवृत्तीचा विजय असतो. आणि ह्या चांगल्या लोककालखंडामध्ये त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सर्व प्रमुख नेते आणि जनता उपस्थित होती. आजोबा देशमुख असतील, आदरणीय सुधीरभाऊ मुंडे असतील, आदरणीय अमोलभाऊजी पवार साहेब असतील, अमोलभाऊजी प्रमुख साहेब होते, आदरणीय माणिकशेठ गोरे साहेब होते, सर्वजण होते. त्या ठिकाणी सर्वांनी शपथ घेतली की एक उमेदवार एकाच एक पैसा, आणि त्या पद्धतीने काम चालू झालं. आता डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. कसं असतं, थोडासा इतिहास आणि भूगोल याची माहिती उपस्थित सर्वांना माहिती पाहिजे. आदरणीय माणिकशेठ गोरे, विजय शिंदे आपल्या इतिहासाचे साक्षीदार, बाबासाहेब सुद्धा ह्या सगळ्या खेळ तालुक्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक वर्ष आहेत. साहेब ह्या महाविद्यालयाच्या समोर सांगतो, महाविद्यालयाला समोर सांगतो, 1991-92 साली ह्या मंदिराचं काम काढलं गेलं. हे जे मंदिर बांधलं त्यावेळेला आमच्या कळेगावच्या गावाचा लिलाव झाला होता. आणि तो गावाचा लिलाव आमच्या वडिलांचं नाव, मावशी शिंदेचं नाव त्यावेळेला गावकऱ्यांनी घेतला होता. त्यावेळेला ह्या मंदिराचं काम द्यायचं तर पुन्हा द्यायचं. त्यावेळेला आमच्या वडिलांनी नाव सुचवलं, आताचे लोकप्रिय आमदार हे म्हणजे द्यायचं ना, दिलं तिथून संबंध आला. पुढे तालुक्यामध्ये जिल्हा परिषद लागली, पंचायत समिती लागली. आमच्या आईला या पंचायत समिती आमच्या आजोबा आमदार स्वर्गीय साहेब साखर साहेबांनी दिलं. आणि त्यावेळेला झेडपी यांना दिलं. त्यावेळेस पिंपळगाव वेळेमध्ये हा गट होता. या बाबा इतकं सरकार केलं, यांना गावोगावी घराघरात नाव सांगायला पाहिजे. हे पुण्यामध्ये पिंपळगावचे यांची घराघरात माहिती लावून दिली. 1992 स्वतःच्या पिंपळगावला सोडलं. पिंपळगावला सोडलं. विजयाताई जिल्हा परिषदला याचा फक्त 750 मतांनी विजय झाला होता. आणि आमच्या 4,500 मतांनी निवडून आले होते. आणि ह्या कार्यकाळाने तालुक्यामध्ये एक चांगलं नेतृत्व आलं पाहिजे. मी स्वतः गावकऱ्यांना महाराष्ट्राला साक्षी देऊन सांगतो, उद्या शिंदे स्वतःच्या 11 नंबरवर केला तर 3 नंबर तालुक्याची दिशा बदलायची असेल तर आज या ठिकाणी बाबासाहेबांचं नेतृत्व गरजेचं आहे. मग एवढे काम करत असताना या तालुक्यामध्ये इतक्या वर्षांनी सध्या होता, मंदिर झालं नाही, तीर्थक्षेत्र झालं नाही. बाबासाहेब काळापासून सांगतो माहिती पोलिसा तुम्ही सभापती झाले त्यावेळेच्या कार्यक्रमात आमच्या कोळीनी ग्रामपंचायत आम्ही ठरवलं शाळेला आमच्या 3 वर्ग कोळीला वर्ष आपण मीटिंग झाली. तर 2 वर्ष आमच्या गावात नंबर कोळीला चाकरी 3 वर्ग होते. योगाने आता वरून त्यांनी ती बंदी खोली थोडी झाली त्याला 1-2 महिने जरी कसं आहे 3 वर्ग घोड्याच्या म्हणून तुम्हाला तुझ्याची लक्ष शाळेत कोण सांगितलं कोळीला तुझ्याकडे ती घोड्या 2 दिवसात तुमचा वर्गाने ती वर्ग चालू या नावाची शाळा एक विद्यमान बरोबर आहे. तेव्हा सुद्धा एक विषय कोळीतर्फे चाकरी 3 वर्ग म्हणजे कोण आहे आधी देवशी कोळीकर काढून तुमचा काय केला काढून अरे त्या शाळेमध्ये मुलं सुद्धा शिकायचे नव्हते. या माझ्या कॉलेजची सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं शिकायची होती. इतर राजकारण असतं. अशा पद्धतीचं काम या माणसाने केलं. गावागावामध्ये भांडणं लावली, याला त्याला बाहेर का, आमच्याला सत्तो त्याला सत्तो, हे मुद्देवाद आपल्याला थांबायचं. महत्वाचं मला हे सांगायचं आहे की आम्ही त्या देवाला मानलं. या देवासमोर सांगतो बाबासाहेब मोठी आमदार व्हावा म्हणून मी सकाळी विजयाताई नवरात्र घेतला आणि वाचायला सुरुवात केली. ज्या दिवशी निकाल केला झाला तिथे विजय झाले 4 मी आज सोडले 40 सव्वा रात्री 10 ला मग मी उठलो.
पाणी सुद्धा केलं नाही. अरे तुम्ही विजय भाषे आम्ही आमचे प्राण होते 2 आम्हाला घ्यायला वगैरे शेकामाचा राहणार आणि बाबांचं संजीवन साधेला अभिषेक केला आणि आमदार आमची काहीच अपेक्षा नव्हती ग्रामीण भाऊ 7 साली गावात आले 7चा कार्यक्रम केला आमचे नाही तुम्ही वापर ते काम नाही करीत विद्यार्थी आमदार म्हणून हे येणार आहे ना हे परत शेत पण जाऊन बरेचसे ही सगळी मंडळी विचारू आम्ही नंतर जाऊ आमच्या अगोदर म्हणजे स्वतः उपस्थिती तर माझी तुम्हाला विनंती राहणार आहे विजयाचा मी फक्त कार्यक्रम झाला आणि आलो मला आमदार साहेब आईने बोलवलं आमच्या आईला औषध काम केलं होतं चहा घेऊ तर एक गावाला मला त्याच्या कानात फुटला आमची बरोबर त्याने गावाला चाललं तर गाडी बसले मला आवाज कॉफी म्हणलं पाणी म्हणलं आता माझ्या इज्जत आम्हाला इज्जत तुम्हाला हात में ओके हे सगळी माझ्या बरोबर जर आता त्यावेळेस तुम्ही मला घरी घ्यायचं म्हणून टाकलं तर माझा अपमान होणार मी एवढं काम करून माझ्या करतात त्याला काय नव्हे 2 मिनिटे बाबा गाडीत बसला आणि सणाला गेला 775 त्या दिवसापासून ठरवलं 1992 साली तालुक्याच्या राजकारणात बाबा शेठ आमच्या आईबरोबर होत्या मोठे सौदे शिंदे पाटलांनी केलेलं आहे आणि 2024 उमेदवाराचं व्हायचं कारण हे होतं की ज्या वेळेला 23 नोव्हेंबर 2024 रोजी खेड तालुक्यात आणि विधानसभा मतदारसंघाचा निकाल केला होईल आणि त्या ठिकाणी जाहीर केलं जाईल किंवा 50,000 मतांच्या पुढे बाबासाहेब काळेला आमदार झाले असतील आणि त्यावेळेला सगळ्या विजय असलेला नाही हे पडले मोठ्या बरोबर सिद्ध सुद्धा त्यांना घेऊन पडले बस राजकारणाचा आमचा ग्रंथ पूर्ण झाला काय अपेक्षा नाही फक्त आता जाता दोनच पुढे गेलो आमचे विनंती करणारे जे कार्यकर्ते तुम्ही यांना पुन्हा एक फेस बघा उद्या सत्यवादीच्या नंतर आम्हाला एकदा त्रास झालाय मागणी क्षेत्र सर्व माहिती काय होतं आता इच्छाच नव्हती म्हणजे आम्ही मतदान सुद्धा काय कसं आहे श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही करायचं